महेशरावांचा अपघात झाला आणि त्यात त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले. त्यामुळे त्यांना नाईलाजाने निवृत्ती घ्यावी लागली. वडिलांच्या निवृत्तीची बातमी ऐकून दोन्ही मोठी मुलं एकमेकांशी वाद घालू लागली की बाबांना मी माझ्या घरी ठेवेन. दोघेही पैशांच्या लालसेपोटी बापाला ठेवायला तयार होते. पण म्हाताऱ्या आईला म्हणजे सुमनताईंना आपल्याजवळ ठेवून घ्यायला कोणीही तयार नव्हते. त्यांचा धाकटा मुलगा राजीव, जो गरीब होता, त्याने आईला स्वतःजवळ ठेवले. मोठ्या मुलाने राजेशने जेव्हा निवृत्तीचा सर्व पैसा हडप केला तेव्हा वडील त्याच्यासाठी भार झाले. शेवटी एके दिवशी दोन्ही मुले मिळून वडिलांना धाकट्या भावाच्या घरी सोडायला गेले. मात्र समोरचे दृश्य पाहून त्या दोघांना खूप मोठा धक्का बसला. कारण तिथे तर कथेत पुढे काय घडले हे जाणून घेण्यासाठी कथा पूर्ण ऐका आणि कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. आज सकाळपासूनच सुमनताईंच्या मनात एक अनामिक भीती दाटून आली होती. त्यांचे हृदय वेगाने धडधडत होते. त्यांना सतत आता काहीतरी वाईट घडणार असण्याचे वाटत होते. घड्याळाकडे पाहत त्या खोलीमध्ये सारख्या झाऱ्या घालत होत्या. गाडीच्या हॉर्नचा आवाज कानावर पडला की दारापाशी जाऊन उभ्या राहायच्या. त्यांच्या नवऱ्याची, महेशरावांची घरी येण्याची वेळ झाली होती, पण ते अजूनही ऑफिसवरून घरी परतले नव्हते. त्यांनी घड्याळात पाहिले तर संध्याकाळचे 7 वाजले होते. महेशराव ऑफिसवरून नेहमी 6 वाजण्याच्या सुमारास घरी परत यायचे, पण आज 7 वाजले तरी त्यांचा काहीच पत्ता नव्हता. सुमनताई खूपच अस्वस्थ झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या मनात वाईट साईट विचार येऊ लागले. त्यांनी आपला मोबाईल फोन हातात घेतला आणि महेशरावांना फोन लावला, पण त्यांनी फोन उचलला नाही. सुमनताई अधिकच अस्वस्थ झाल्या आणि पुन्हा पुन्हा फोन लावू लागल्या. शेवटी काही वेळानंतर कोणीतरी फोन उचलला. पलीकडून एक बाई बोलत होती. तिने सांगितले की ती हॉस्पिटलची नर्स आहे. तिने सांगितले की महेशरावांचा अपघात झाला आहे आणि आता सध्या त्या गंभीर अवस्थेत हॉस्पिटलच्या बेडवर पडले आहेत. त्यांच्यासोबत कोणीही नाही. एका अनोळखी व्यक्तीने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्यांच्यासोबत एक बॅग होती ज्यामध्ये हा फोन होता. बराच वेळ फोन वाजत होता म्हणून नर्सने तो फोन उचलला होता. हे ऐकताच सुमनताईंच्या पायाखालची जमीन सरकली. त्या घरामध्ये एकट्याच होत्या. त्यांच्या हातातून फोन निसटून खाली पडला. त्या सोफ्यावर बसल्या. त्यांच्या डोक्याने काम करणं बंद केलं होतं. मग जेव्हा त्यांना थोडी शुद्ध आली तेव्हा थरथरत्या हाताने सुमनताईंनी आपल्या मुलांना फोन लावला आणि नवऱ्याच्या अपघाताची बातमी सांगितली. दोन्ही मुलांनी म्हणजे राजेश आणि रोहनने सरळ सांगितलं की ते दोघेही ऑफिसमध्ये बिझी आहेत. आता लगेच त्यांना ऑफिसमधून बाहेर पडणं अशक्य आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या धाकट्या मुलाला राजीवला फोन लावला आणि घडलेली घटना सांगितली. तेव्हा राजीव म्हणाला, आई तू तयार राहा, मी लगेचच तिकडे यायला निघतो. मुलाचे बोलणे ऐकून सुमनताईंना थोडासा धीर आला. त्यांनी दाराला कुलूप लावलं आणि गेट बाहेर उभ्या राहिल्या. 15 मिनिटात राजीव मोटरसायकल घेऊन आला आणि आईला मागे बसवून दोघेही सरकारी हॉस्पिटलमध्ये जायला निघाले. नर्सने फोनवर हॉस्पिटलचा पत्ता सांगितला होता. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर समोरच एका स्ट्रेचरवर महेशराव त्यांना दिसले. त्यांच्यासोबत कोणीच नव्हते, त्यामुळे त्यांच्यावर अजूनही उपचार सुरू झाले नव्हते. जेव्हा सुमनताईंनी नवऱ्याला अशा अवस्थेत पाहिलं तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसला. त्या मोठ्याने आरडाओरड करू लागल्या. काही वेळातच डॉक्टर आले. त्यांनी सुमनताईंना धीर दिला. त्यांच्याकडून पेपर्सवर सह्या घेतल्या आणि मग महेशरावांवर उपचार सुरू झाले. काही लोकांकडून समजले की महेशराव ऑफिसच्या बाहेरचा रस्ता ओलांडत होते त्यावेळेस त्यांचा अपघात झाला आणि त्या अपघातात त्यांचे पाय निकामी झाले होते. आणि ही बातमी सुमनताईंना एखाद्या मोठ्या संकटासारखी वाटली. त्या अपघातातून महेशराव कसेबसे बचावले, पण यापुढे ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकणार नव्हते. रात्र झाल्यानंतर त्यांची दोन्ही मोठी मुलं हॉस्पिटलमध्ये आली. वडिलांची अशी अवस्था पाहून दोघांनीही हळहळ व्यक्त केली. राजेशने आईच्या हातावर काही पैसे ठेवले आणि आई आम्ही खूप थकलो आहोत असे सांगून ते दोघेही पुन्हा घरी निघून गेले. पण त्यांचा धाकटा मुलगा राजीव मात्र दवाखान्यात आईजवळ थांबला होता. त्याने एक क्षण देखील आईला एकटे सोडले नाही. त्याचे एक छोटेसे दुकान होते जे घराला लागूनच होते. त्याने ते दुकान बायकोच्या स्वाधीन केले आणि स्वतः वडिलांच्या सेवेत रुजू झाला. या उलट राजेश आणि रोहन दोघेही अगदी सुशिक्षित होते. दोघांनाही चांगल्या पगाराची नोकरी होती. नोकरीमुळे त्यांना वडिलांकडे लक्ष देता येणार नाही असे सांगून
दोघांनीही वडिलांच्या कर्तव्यातून स्वतःची सुटका करून घेतली होती. एक आठवडा महेशराव दवाखान्यातच राहिले आणि त्या एका आठवड्यात राजीवने त्यांची खूप सेवा केली. मग जेव्हा त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला तेव्हा राजीव त्यांना स्वतःच्या घरी घेऊन गेला. महेशरावांनी त्यांच्या हयातीतच तिन्ही मुलांना हिस्से देऊन वेगवेगळं केलं होतं आणि महेशरावांना चांगली नोकरी होती, त्यामुळे त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना छोटी छोटी घरं बांधून दिली होती. राजीव अजूनही त्याच घरात राहत होता, तर दोन्ही मोठी मुलं फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली होती आणि त्यांनी वडिलांनी बांधून दिलेली घरं विकली होती. महेशराव आणि सुमनताई स्वतः 2 खोल्यांच्या छोट्याशा घरात राहत होते, पण ते घर भाड्याचे होते. महेशरावांना स्वतःचे घर बांधायचे नव्हते. त्यांचे म्हणणे होते की 3 मुलांना घर बांधून दिली आहेत. जेव्हा इच्छा होईल तेव्हा कोणत्याही मुलाकडे जाऊन राहता येईल असा विचार करून ते अगदी निर्धास्त होते. पण कोणाला ठाऊक होतं की वयाच्या 55व्या वर्षी अगदी धडधाकट महेशराव स्वतःचे पाय गमावून बसतील. ते राजीवच्या घरी पोहोचले. त्याच्या बायकोने मनोभावे सासू सासऱ्यांची सेवा करायला सुरुवात केली. सुमनताई देखील सुनेसोबत मिळून त्यांची खूप काळजी घ्यायच्या. हळूहळू महेशरावांच्या तब्येतीत सुधारणा होत होती, पण पायाने ते अपंगच होते. त्यामुळे त्यांना असे वाटले की आता आपण नोकरी करू शकणार नाही. त्यामुळे ते राजीवला म्हणाले, मला ऑफिसमध्ये घेऊन चल, मी रिटायरमेंट घेतोय. राजीवला देखील वडिलांचे बोलणे योग्य वाटले, कारण त्याचीही तशीच इच्छा होती की त्याच्या बाबांनी आता विश्रांती घ्यावी. त्याची आर्थिक परिस्थिती काही खास नव्हती, पण तो त्याच्या आईवडिलांना 2 वेळची कष्टाची भाकरी खाऊ घालू शकत होता. राजीवसोबत ऑफिसमध्ये जाऊन महेशरावांनी रिटायरमेंट घेतली आणि मग ऑफिसमधील लोक म्हणाले, 1 महिन्यानंतर तुमचा सगळा व्यवहार क्लिअर होईल. 1 आठवड्यानंतर त्यांची दोन्ही मोठी मुलं वडिलांना भेटायला आली. तेव्हा महेशरावांनी मुलांना रिटायरमेंटबद्दल सांगितलं. राजेशने लगेचच राजूला विचारलं, काय रे, रिटायरमेंटचा पैसा कुठे आहे? हे ऐकून महेशराव म्हणाले, ते पैसे 1 महिन्यानंतर भेटणार आहेत. हे ऐकताच अचानक मोठ्या मुलाचे वागणे बदलले. तो म्हणाला, बाबा, हे घर खूप लहान आहे. इथे जास्त काही सुविधा नाहीत. तुम्हाला चांगल्या सुविधा आणि चांगले अन्नपदार्थ खाण्याची गरज आहे. राजीवच्या छोट्याशा दुकानातून तर त्याचे स्वतःचेच भागत नाही. तो तुमचा खर्च कसा काय भागवेल? तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला, मी तुमची काळजी घेईन. हे ऐकून महेशराव खूप खुश झाले. त्यांना वाटले की माझ्या मोठ्या मुलाला माझी काळजी आहे. त्याने सुमनताईंकडे पाहिले आणि म्हणाले, सुमन, पटकन आपली बॅग भर. आपण राजीवला खूप त्रास दिला. काही दिवस राजेशच्या घरी जाऊन राहायला काही हरकत नाही. हे ऐकताच राजेश म्हणाला, हे काय बाबा, आईला कुठे चल म्हणत आहात? आई, तू इथेच राजूसोबत राहा. मी फक्त बाबांना घेऊन जातो, कारण बाबांना आमची गरज आहे. तू राजूसोबत राहून त्याच्या लहान मुलांची काळजी घे. राजेशच्या बोलण्याने महेशरावांना धक्का बसला. ते म्हणाले, वयाच्या या टप्प्यावर बायकोपासून दूर कसा राहू? मी सुमनला सोडून कसा जाऊ शकतो? राजेश म्हणाला, बाबा, आता ही काही भावूक होण्याची वेळ नाही. जर तुमची इच्छा असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभे राहावं, चालावं, तर तुम्ही माझ्यासोबत चला. मी तुमची खूप काळजी घेईन. शहरातल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईन. तुमच्यावर चांगल्या प्रकारे उपचार करता येईल. दुसरा मुलगा रोहन म्हणाला, नाही बाबा, तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला. मी तुम्हाला कृत्रिम पाय लावून देईन. मग तुम्ही इकडे तिकडे आरामात फिरू शकाल आणि आईसोबत पुन्हा गावी जाऊन राहू शकाल. तोपर्यंत आईला इथेच राजूसोबत राहू द्या. ती इथे खूप खुश आहे. त्याच्या मुलांना देखील आईचा खूप लळा लागला आहे. तुम्ही आईची काळजी करू नका. सुरुवातीला सुमनताईंना देखील असे वाटत होते की नवऱ्याशिवाय मी कशी राहणार. पण जेव्हा त्यांनी ऐकलं की त्यांची दोन्ही मोठी मुलं नवऱ्यावर उपचार करून पुन्हा त्यांना स्वतःच्या पायावर उभं करू इच्छितात, तेव्हा त्या खूप खुश झाल्या. त्यांनी महेशरावांना समजावलं. त्या म्हणाल्या, उपचार झाल्यानंतर आपण पुन्हा आपल्या घरी जाऊ. तुम्ही मुलांसोबत शहरात जा. मी इथे राजूसोबत राहीन. काही महिन्यांची तर गोष्ट आहे. महेशराव सुमनताईंनी आग्रह केल्यामुळे शहरात जायला तयार झाले. पण मग तेव्हा दोन्ही मोठ्या मुलांमध्ये म्हणजे राजेश आणि रोहनमध्ये भांडणं सुरू झाली. राजेश म्हणत होता, बाबा माझ्याकडे राहतील. मी बाबांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईन. रोहन म्हणत होता, नाही, बाबा तर माझ्याकडेच राहतील. मी सुद्धा बाबांवर चांगले उपचार करून त्यांचा व्यवस्थित सांभाळ करू शकतो. महेशराव हसून म्हणाले, पाहिलेस का सुमन, मी किती नशीबवान आहे. माझी दोन्ही मुलं माझ्यावर उपचार करण्यासाठी आपापसात भांडणं करत आहेत. पण खरं तर त्यांना वाटत होतं की त्यांची मुलं वडिलांवर
असलेल्या प्रेमापोटी हे सर्व बोलत आहेत, पण मुलांच्या मनामध्ये काय चालू आहे हे तर त्या मुलांनाच ठाऊक होतं. शेवटी मोठ्या मुलाचा यामध्ये विजय झाला आणि तो महेशरावांना त्याच्या घरी घेऊन गेला. महेशराव गेल्यानंतर सुमनताई खूपच उदास झाल्या होत्या. पण राजू आणि त्याच्या बायको मुलांनी त्यांना अजिबात एकटे सोडले नाही. ते आईची खूप काळजी घ्यायचे, सतत त्यांच्यासोबत राहायचे. राजूची मुलं देखील खूप सभ्य आणि संस्कारी होती. राजूकडे पैसा नव्हता, पण त्याच्याकडे खूप प्रेमळ आणि जीव लावणारी बायको आणि मुलं होती. नातवंड आजीची खूप काळजी घ्यायची, आजीवर खूप प्रेम करायची. 2 दिवसात सुमनताईंचे मन तिथे रमले, पण दुसरीकडे महेशराव मोठ्या मुलाच्या घरी जाऊन निराश झाले. राजेशच्या बायकोचा स्वभाव खूप तिखट होता. ती तर सासऱ्याला पाहून रागाने म्हणाली, तुम्ही बाबांना इथे का घेऊन आलात? ते राजीव भाऊजींच्या घरीच ठीक होते. राजेशने बायकोला इशाऱ्याने गप्प राहायला सांगितले आणि त्यांची राहण्याची व्यवस्था एका छोट्याशा स्टोर रूममध्ये केली. राजेश त्याच्या खोलीत गेला तेव्हा त्या नवरा बायकोमध्ये वाद सुरू झाले. महेशरावांच्या कानावर भांडण्याचा आवाज येऊ लागला. पण काही वेळानंतर तो आवाज शांत झाला. महेशरावांनी कधीच असा विचार केला नव्हता की त्यांच्या सुनेला सासऱ्याचे इथे येणं आवडणार नाही. राजेशने वडिलांची काळजी देखभाल करण्यासाठी एका मेल नर्सची व्यवस्था केली होती. राजेश वडिलांची खूप काळजी घेत होता, त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करत होता. पण महेशरावांना खोलीबाहेर पडण्यास मनाई होती. ते दिवसभर त्या खोलीमध्येच बंद असायचे. एकदा ते राजेशला म्हणाले, राजेश, मी जेव्हापासून इथे आलो आहे या खोलीबाहेर गेलो नाही, मला खोलीबाहेर घेऊन चल. पण राजेशने त्यांना स्पष्ट नकार दिला. तो म्हणाला, बाबा, तुम्हाला तुमच्या सुनेचा ओरडा खायचा आहे का? उगाच का तिचा मूड खराब करत आहात? शांतपणे खोलीत पडून राहा. महेशराव त्या वातावरणाला खूपच घाबरून गेले. ते फक्त उदास असायचे. जेव्हा कधी सुमनताईंना फोन करायचे तेव्हा बायकोचा आनंदी आवाज ऐकून महेशराव काहीच बोलत नसायचे, कारण त्यांना अंदाज आला होता की राजीवच्या घरी सुमन खूप खुश आहे. त्यामुळे महेशरावांनी त्यांची समस्या आपल्या बायकोला सांगितली नाही. एकदा सुमनताईंनी महेशरावांना विचारलं देखील होतं की राजेश आणि त्याची बायको तुमची काळजी तर घेतात ना? तेव्हा महेशराव त्यांना खोटं बोलले की हो, दोघेही माझी खूप काळजी घेतात. सुमनताई राजेशच्या मुलांबद्दल विचारायच्या तेव्हा महेशरावांना आता काय बोलायचे ते समजत नव्हते, कारण राजेशच्या मुलांनी एकदाही आजोबांच्या खोलीत पाऊल ठेवलं नव्हतं. खरं तर राजेशने आपल्या बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी स्वतःकडे ठेवून घेतलं होतं, पण अजूनही त्याने वडिलांना हॉस्पिटलमध्ये काही नेले नव्हते. अशा प्रकारे हळूहळू दिवस सरत होते. महिना संपला तेव्हा राजेश म्हणाला, बाबा, ऑफिसमधून रिटायरमेंटच्या पैशांचा चेक कधी मिळेल? यावर महेशराव म्हणाले, चेक ऑफिसमध्ये जाऊन घेऊन यावा लागेल. त्याने 30 तारखेला मला बोलावलं होतं. हे ऐकून राजेश खुश झाला आणि म्हणाला, बाबा, 30 तारीख तर उद्याच आहे. मी तुमच्या वतीने जाऊन चेक घेऊन येतो किंवा तुम्हाला देखील सोबत घेऊन जाईन. महेशराव म्हणाले, मी ऑफिसमध्ये फोन करेन बाळा, तू जाऊन चेकअप करून ये. त्यांनी तसंच केलं. त्यांनी ऑफिसमध्ये फोन करून सांगितले की माझा मोठा मुलगा चेक घ्यायला येईल, पण एक असा प्रॉब्लेम झाला की ऑफिसवाल्यांनी अजून 1 महिना वाढवला. काही समस्यांमुळे हिशोब क्लिअर होऊ शकला नाही. हे ऐकून राजेशच्या चेहऱ्याचा रंग उडाला, कारण त्याला अजून 1 महिना त्याच्या बापाला स्वतःच्या घरी ठेवून घ्यावे लागणार होते. कसा तरी हाही महिना निघून गेला आणि मग 25 लाखांचा चेक राजेशच्या हातात पडला. त्याच्या मनाची इच्छा पूर्ण झाली. तसेही पैशांशिवाय त्याला आणखी काय पाहिजे होतं? त्याच पैशांसाठी तर तो बापाला स्वतःच्या घरी घेऊन आला होता. त्याने वडिलांना सांगितलं, मला चेक मिळाला आहे, पण तो चेक त्याने वडिलांना दिला नाही. तो म्हणाला, बाबा, मी त्याची कॅश करून घेऊन येतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. महेशराव म्हणाले, बेटा, सध्या तरी पैसे अकाउंटमध्येच राहू देत, नंतर उपचारांसाठी त्यांची गरज पडेल. राजेश म्हणाला, नाही बाबा, मी घरी आणून तुमच्या हातात देईन आणि मग थोडे थोडे ते पैसे आपण उपचारांसाठी वापरू. तसेही तुमच्यावर उपचार तर मीच करणार आहे, हे पैसे तर तुमचेच आहेत. असे बोलून राजेशने वडिलांना निर्धास्त केले आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी तो जेव्हा बँकेतून घरी आला तेव्हा मुलाची अवस्था पाहून महेशराव अक्षरशः हादरून गेले होते. मुलाच्या अंगावरील जखमा पाहून महेशरावांच्या अंगाचा थरकाप उडाला. ते म्हणाले, अरे बाळा, तू त्यांच्यासोबत मारहाण केलीस. तुझ्या जीवापेक्षा ते पैसे महत्त्वाचे नव्हते. मुलाची अवस्था पाहून ते खूप घाबरले होते. ते त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करू लागले, देवाचे आभार मानू लागले की माझ्या मुलाचा जीव वाचला. त्यांना या गोष्टीची अजिबात खंत नव्हती की त्यांचे 25 लाख रुपये चोरीला गेले. त्यांना तर याचा आनंद होता की मुलगा अगदी सुखरूप घरी आला होता.
पण त्याच रात्री त्यांना मुलाच्या आणि सुनेच्या खोलीतून कुजबुजण्याचा आवाज ऐकू आला. घरामध्ये खूपच शांतता होती. आज महेशरावांनी रात्रीचे औषध घेतले नव्हते, त्यामुळे ते जागेच होते. कदाचित बाहेरच्या लोकांना याबद्दल माहिती नव्हतं. तो कुजबुजण्याचा आवाज राजेशच्या बायकोचा होता. ती म्हणाली, आता तर तुम्हाला बाबांचे पैसे मिळाले आहेत ना, मग त्यांना आता माझ्या डोक्यावर का बसवून ठेवले आहे? या म्हाताऱ्याला रोहन किंवा त्या राजूच्या घरी नेऊन सोडून या. तसेही त्या रोहनलाही त्याच्या घरी बापाला घेऊन जायची खूप हौस होती. मी तर म्हणते की उद्याच त्याला फोन करून इकडे बोलावून घ्या आणि सांगा बाबांना इथून घेऊन जा म्हणून. आपली जबाबदारी पूर्ण झाली आहे. राजेश म्हणाला, अगोदर 2-3 दिवस तरी थांब. जर मी असं केलं तर बाबांना खात्री पटेल की मी त्यांना त्यांच्या पैशांसाठीच इथे घेऊन आलो होतो. खूप मुश्किलीने मी त्यांना खोटे बोललोय की ते पैसे चोर घेऊन गेलेत म्हणून. मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून महेशरावांच्या डोक्यावर आभाळ कोसळले. त्यांनी कधी विचार केला नव्हता की त्यांची स्वतःची मुलं असं खोटं वागू शकतील. पैशाच्या लालसेपोटी स्वतःच्या बापाचा वापर करून घेतील. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण ते तेव्हा कोणाला काही बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशी त्यांच्या सुनेने रोहनला फोन करून बोलावून घेतलं. रोहन आला तेव्हा राजेश म्हणाला, हे बघ, आता तू बाबांना तुझ्या घरी ठेव. मी त्यांना 1 महिना सांभाळलं आहे. आता तू 1 महिना सांभाळ. त्यानंतर राजू त्यांना घेऊन जाईल. हे ऐकून रोहन म्हणाला, ते सगळं ठीक आहे, पण बाबांच्या रिटायरमेंटच्या पैशांचं काय झालं? राजेश म्हणाला, अरे ते तर मी बँकेतून पैसे घेऊन येत होतो तेव्हा चोरांनी ती पैशांची बॅग पळवून नेली. हे ऐकून रोहन मोठ्याने हसू लागला. तो म्हणाला, तुझ्या या अशा बोलण्याने तू बाबांना मूर्खात काढू शकतोस, वेड्यात काढू शकतोस, पण मी वेडा नाही. मला चांगलंच ठाऊक आहे की काही चोरी वगैरे झालेली नाही. तूच ते पैसे लांबवलेस. बाबांना तर तू यासाठीच इथे घेऊन आला होतास. हे ऐकताच राजेश खूप चिडला. तो म्हणाला, मग तू बाबांना कशासाठी घेऊन जाणार होतास? पैशासाठीच ना? हे ऐकताच रोहन जरा गोंधळला आणि म्हणाला, नाही नाही, मला तर बाबांची सेवा करायची होती. राजेश रागात म्हणाला, मग ठीक आहे, जा घेऊन बाबांना. भरपूर सेवा कर. पैसे गेले म्हणून काय झालं? बाबा आहेत ना? रोहन काहीसा विचार करून म्हणाला, मी नक्की घेऊन गेलो असतो बरं का बाबांना, पण माझी बायको आहे ना, ती यासाठी अजिबात तयार होणार नाही. मी तिला सांगितलं होतं की तू आणि वहिनीने बाबांना तुमच्याकडे बोलावून घेतलं, तेव्हाच ती मला म्हणाली, बरं झालं, त्यांना आता इकडे आणू नका. त्यांना तुमच्या वडिलांची सेवा करू द्या. माझ्याकडून काही होणार नाही. आणि तुम्हाला तर ठाऊकच आहे, माझी बायको नोकरी करते. ती बाबांची काळजी कशी घेणार? रोहनने एकदमच हात वर केले होते. महेशराव आपल्या दोन्ही मुलांचे बोलणे अगदी व्यवस्थित ऐकत होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांनी कधीच असा विचार केला नव्हता की आयुष्यात त्यांना हा दिवसही पाहावा लागेल ज्या मुलांसाठी त्यांनी अमाप कष्ट केले, त्यांची सर्व जमापुंजी मुलांवर खर्च केली, त्यांना घरं बांधून दिली. तीच मुलं त्यांच्या अपंगत्वाचा वापर करत होती. रोहनने स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की तो महेशराव यांना घेऊन जाणार नाही. आणि दुसरीकडे राजेश म्हणत होता, मग मी बाबांचं काय करू? जेव्हा दोघांचा आवाज वाढला तेव्हा महेशराव खोलीतूनच मोठ्या आवाजात म्हणाले, मला राजूच्या घरी सोडा, मला त्याच्याकडे जायचं आहे. माझी सुमनही तिथेच आहे. मला तुम्हा दोघांची गरज नाही. दोन्ही मुलांचा त्रास महेशरावांनी संपवला होता. त्या दोघांनी वडिलांकडे नजर टाकली आणि त्यांना गाडीत बसवलं. दोघेही वडिलांना घेऊन राजूच्या घरी जायला निघाले. पण जेव्हा ते राजूच्या घरासमोर पोहोचले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. राजूच्या घराबाहेर त्याचे छोटेसे दुकान असायचे, पण त्या 2 महिन्यात ते दुकान एका खूप मोठ्या सुपर स्टोअरमध्ये रूपांतरित झाले होते. त्या 2 महिन्यात झालेल्या या बदलाने दोन्ही भाऊ अगदी हैराण झाले होते. दोघेही आश्चर्यचकित होऊन गाडीतून उतरले. वडिलांना घेऊन घरात गेले. वडिलांना पाहून राजीव धावत बाबांकडे आला. त्याने बाबांना वाकून नमस्कार केला. त्यांना पलंगावर बसवला आणि त्यांची विचारपूस करू लागला. महेशरावांनी अगदी पाणावलेल्या डोळ्यांनी राजूकडे पाहिलं. हा तोच मुलगा होता जो अभ्यासामध्ये अगदी ढ होता, ज्याला विसरण्याचा आजार होता. छोट्या छोट्या गोष्टी तो विसरून जायचा, त्यामुळे कधीही पास होऊ शकला नाही. या गोष्टीवरून महेशराव नेहमी त्याला रागवायचे, त्याच्यावर ओरडायचे. पण आज तोच मुलगा आपल्या आईवडिलांचे संस्कार विसरलेला नव्हता. आपल्या अशिक्षित मुलाकडे म्हणजे राजूकडे पाहून महेशरावांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी एक नजर आपल्या दोन्ही सुशिक्षित मुलांवर टाकली, ज्यांनी आज समाजात एक उच्च स्थान प्राप्त केलं होतं. पण आज वडिलांच्या नजरेतून दोघेही उतरले होते. राजेश आणि रोहन आश्चर्यचकित होऊन राजूला म्हणाले, तुझं दुकान इतकं मोठं कसं झालं? आणि तू ह्या घरामध्ये डागडुजीचे काम देखील सुरू केलं आहेस. सगळं ठीक आहे ना? कुठे दरोडा तर टाकला नाहीस ना? हे ऐकून राजूच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आले. तो म्हणाला, अरे नाही दादा, मी का दरोडा टाकू? खूप वर्षांपासून मी पैसे बचत करायला सुरुवात केली होती.
फक्त ते पैसे जमा झाले आणि मग देवाने आशीर्वाद दिला. जेव्हापासून आई माझ्याकडे राहायला आली आहे, माझे दिवस बदलले. छोट्या दुकानात इतके गिराईक येऊ लागले की मी स्वतः चकित झालो. मग मी थोडीशी हिंमत केली. जमापुंजी लावून मोठे दुकान सुरू केले. ते दुकान देखील चालू लागलं. या परिसरात दूरपर्यंत कोणतेही मोठे दुकान नव्हते. त्यामुळे दूरवरचे गिराईक देखील येऊ लागले. एका महिन्यात माझं नशीब पलटलं, परंतु हे सर्व आईच्या प्रार्थनेचे फळ आहे. नाहीतर मी बऱ्याच वर्षांपासून मेहनत करत होतो. माझ्या आईची पावलं माझ्यासाठी खूपच नशीबवान ठरली. अगदीच प्रेमाने आणि आदराने तो स्वतःच्या आईकडे पाहत होता. दोघेही भाऊ गप्प बसले होते. त्यानंतर राजू देखील गप्प झाला. महेशरावांनी राजूच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाले, तुझी अशीच प्रगती होत राहो. तू संपूर्ण आयुष्य फक्त आणि फक्त आनंद पाहशील, ही माझी मनापासून प्रार्थना आहे. हे ऐकून दोन्ही मोठ्या मुलांना असं वाटलं की कोणीतरी त्यांच्या छातीत खंजीर खुपसला आहे. ते दोघेही शांतपणे निघून गेले. महेशरावांनी त्यांना ना पैशांबद्दल विचारले ना त्यांना त्या पैशांची गरज होती. पण त्यांच्या डोळ्यांवरचा पडदा दूर झाला होता. ज्या मुलांना ते संस्कारी आणि चांगले समजत होते, ते वेळ आल्यावर नालायक निघाले होते. दोन्ही मुलं निघून गेल्यानंतर राजूने वडिलांना मिठी मारली. त्यांच्या उपचारांची व्यवस्था केली आणि एका फाउंडेशनकडून मदत घेऊन त्यांच्या कृत्रिम पायाची सोय केली. शस्त्रक्रियेनंतर महेशरावांना कृत्रिम पाय बसवण्यात आले. ते दुकानात मुलासोबत मदतीला लागले. राजू अनेकदा त्यांना आराम करायला सांगायचा, पण ते नकार द्यायचे. आपल्या मुलाला हातभार लावता येतोय याचा त्यांना आनंद वाटायचा. सुमनताई ही सुनेसह आणि नातवासोबत आनंदी होत्या. परिस्थिती बदलत गेली. घर मोठं झालं, पण जे बदललं नाही ते होते राजूचे संस्कार. तो कधीच वडिलांसमोर नजर वर करून पाहत नसे. आईला कधी प्रश्न विचारत नसे. उलट उत्तरं देत नसे. घरात येताच आईवडिलांना तो नमस्कार करायचा. त्याच्या बायकोलाही हीच सवय होती. दोघांनी पाहता पाहता आपलं जग जिंकलं आणि पुण्यही कमावलं. तर दोन्ही मोठे भाऊ सर्व काही कमावूनही कंगाल झाले होते, कारण ते आईवडिलांच्या आशीर्वादापासून वंचित होते. त्यांनी लाखो रुपये कमावले, पण आयुष्यातील आईवडिलांची उणीव भरून काढू शकले नाहीत. हळूहळू ते दोघेही असमाधानी आयुष्य जगू लागले. त्यांची मुलं त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवू लागली. ना ती मुलं त्यांचा आदर करत होती, ना काळजी घेत होती. तेव्हा त्यांना आपल्या चुकांची जाणीव झाली. कित्येकदा त्यांनी आईवडिलांची माफी मागितली. आईवडिलांनीही माफ केलं. पण मनातून निघालेला आशीर्वाद कुठे ना कुठे नशीब घडवतोच आणि मनातून निघालेली वेदना नशीब उद्ध्वस्त करते. विशेषतः वडिलांच्या मनातील वेदना माणसाचं नशीब पूर्णपणे बदलून टाकते. त्या दिवशी महेशरावांच्या मनातून जी वेदना निघाली होती, तिने त्यांच्या दोन्ही मुलांच्या आयुष्यातील शांती हिरावून घेतली होती. आई वडील कधीही जाणून बुजून शाप देत नाहीत, कधीही वाईट बोलत नाहीत, पण जेव्हा त्यांच्या मनात वेदना निर्माण होते, तेव्हा त्या वेदनेपासून मुलं कधीच वाचू शकत नाहीत. म्हणून प्रत्येकाने आपल्या आईवडिलांची काळजी घ्यावी आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू येतील असं कधीही वागू नये, कारण त्या अश्रूंमध्ये संपूर्ण आयुष्य वाहून जाऊ शकतं. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.